चार मी आलोक कदम तुमचा पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण जात आहोत पोंबुर्ला वॉटरफॉलला. मी मनीष, मयूर, सुशांता आणि विनयचा का माहीत नाही. विनय टेंटेटिव्ह असं गेलो तर येत, कारण की ते काय आम्ही काल विचारलेलं तर तो नाही बोललो. तर आता निघतं थोड्या वेळात, चला भेटूया निघाल्यावर. तरी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पोंबुर्ला जात होतो, तर आपण तर कॅन्सल केला आणि आपण जातो देवगडला. सेम माणसात. तर चला निघूया आपण. त्यामुळे ना आणू काय मनीषमुळे आमचा लेट झालो, त्यामुळे आम्ही झालो देवगडला. चला आपण निघूया. कूलर येते बोललो आधी, बघूया कडे गाडी काढल्या नसली तर नाही तर कूलर काढूया. गाडी ती पथ्या जाऊ काय तो मनसो पण ना. मग काय तुझा मूड काय तू बघ हाताकडे या गाडीकडे राहना, गाडीकडे या राहण्याची रिॲक्शन घेऊया. बघा गाडी इली. ह्याच्यामुळे 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 मी धबधब्यावर जाऊ म्हणून ह्या लागलेलं. काय बोलले मी देवगडात जाऊचा म्हणून. गावात समुद्रात पिऊ. त्या दिवशी पण फसवला. देवगडात भेटाय गद्दारी कर बे. जाऊया ना संध्याकाळी. आणि कपडे बघा ह्या आणला. संध्याकाळी जाऊया ना पेवा. हे पण जीन्स बिन्स घालून येतो असं मागं पण पडले. तुला बोललाय मी देवगडात जाऊचा म्हणून. मागून दोघं तिघं पडले असते रे. तर ह्या भेटत ना समीर डिगवळेकर नाही कुणकेश्वर. तिथंच किती लांबा. कुणकेश्वर ते काय मेसेज देतात डिगवळेकर का माझ्याशी बोलतो. समुद्रात कसं पाणी असतं ना, घरी टाकतो ना आपण. घाणू काय होतं रे घरी. ती बेट फिशिंग करून झाली असती. बेट फिशिंग करून झाली असती. आपण वाटेत जाताना थांबला पोखरमध्ये मंदिराकडे, तर आपण खाली धबधब्यावर खालच्या धबधब्यावर जातो तिकडच्या या पोखरपासून. आता जाऊया आतमध्ये मंदिरात. जाऊया आपण खाली. अरे गोप्रो ना आणूक रे सुशांत. देवगडात जायचं म्हणून गोप्रो ना आणूक मी. गोप्रो 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 ना आणू. हा मंदिर बघा माशांका बोलवतो. आई तरी हा असा मंदिराचा परिसर. असा जोरात जोरात जरा बोल. आवाज येतो नाही ह्याच्या आवाज येतो नाही जोरात येतो लो. मासे बघा मासे इकड अंडर वॉटर काढ ना. आणू नाही. हा चला जाऊया वरती. असतं काय देवगडात जाऊचा म्हणून आपण लवकर निघतो आहोत. हो बघा एक देवगडात पुढे जाऊचं म्हणून आपण लवकर निघतो. आपण जाऊया पुढे. चले जाऊया. ए समुद्र खवळलाय. मी आता देवगड गेला उशिरानंतर. हो मनीष तिकडे कॉमेंट्री करता. ह्याचा काय कळत नाही ह्याचा काय चालू होता. चल चल पुढे देवस्थानाला जाऊया आतमध्ये देवगड किल्ल्यावरती. इकडे लिहिलेला त्या साईडला गेलाच नाही रस्त्यानं लाईट हाऊस हा भेटला तर आपण जाऊया. चला हा देवगड किल्ला.
एंट्री केल्या केल्याच आपल्या इकडे मंदिर दिसता. सो परिसर हा देवगड किल्ल्याचा. बघा हवा हवा गाईड आमचं. इकडून वाट आहे. इथून आता कुठे जायचं तिकडून? बुरुजावर जायचंय तिकडे तो बुरुज महाराजांनी चालत म्हणतो आता काय जाऊया आता हळू पुढे आपण. हळू तिकडनं समुद्र पण दिसतात बघा त्या साईडला. ते स्टेज केलंय नि काहीतरी करतात खायचा गोल गोल फिरायला. हे आई एक बुरुज. समुद्र असा वारं खूप असा वारं खूप हा. ह्या काय ह्या काय रे? हे मनीष ह्या काय ह्या पाण्याची टाकी. मग वरती पूर्ण बघा या बुरुजावरनं समुद्र दिसतं. समुद्रावरनं पण आक्रमण पूर्ण व्ह्यू येतो समुद्राचा इकडनं. वारं खूप असा ऐका घे वाऱ्याचा आवाज जास्त ऐका तर बघा. जय समुद्र पण आज खवळलेला. किल्ल्यावर जास्त काय राहिलं नाही पहिल्यासारखं. हा एक बुरुज राहिला आहे आणि ही तेवढी तटबंदी राहिली आहे. बाकी देवगड किल्ल्यावर तेवढं काय राहिलंच नाही आहे. इकडनं आपण निघू थोड्या वेळाने घरी. घरी गेल्यावर वाटतं संध्याकाळचा प्लॅन आहे तो बघू काय होतो तो. नाही तर हा व्लॉग इथेच एंड होईल. तर चला भेटूया.